गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांच्या अंतर्मनाला नमस्कार आहे. गुरुदेव दत्त. जे आपण देहाची स्थिती हे पाहत आहोत, खऱ्या अर्थाने आपल्या पंचप्राण हे देहरूपी धारण केलेले देह आहे. त्या देहाला हे समजणे फार महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थाने त्या स्वरूपात राहणं, हवा हवाच्या स्वरूपात राहते, अग्नी अग्नीच्या स्वरूपात राहते. तसं हे प्राण आहे, पंचप्राण, ते पंचप्राण त्याच स्वरूपात राहतात. म्हणून आपण ब्रह्म सर्व स्वरूप, ज्ञान कर्म, ज्ञान भक्ती कर्म रूप, जो स्वरूप आहे त्या स्वरूपात तो होऊन राहतो. आपण पाण्यामध्ये रंग टाकला तर पाणी तसा रंग बी होतो. तशाच स्वरूपाचा हा जो ब्रह्मस्वरूप देह आहे, त्या देहाला आपण ठेवलं पाहिजे. त्याला जर विकृत विचाराची संगत झाली तर विकृत विचाराने राहतो. पण त्याला जर सत्संगती चांगली राहिली तर तो चांगल्या विचाराने राहतो. म्हणून मला कुठला कसा देह ठेवायचा आहे हा चिंतन आपण करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ब्रह्म सर्व स्वरूप, ज्ञान कर्म, ज्ञान भक्ती कर्म रूप, मन बुद्धी सो जप निष्काम. आपण स्वतःला जपलं पाहिजे. आपण जपत नाही, आपण आपला चिंतन करत नाही, आणि आपल्या विचाराचा जो देह आहे त्या देहाचं आपण खऱ्या अर्थाने चिंतनच करत नाही. आपण सोला समजलं पाहिजे. आपणच आपल्याला समजलं पाहिजे. मी कसा वागतो, काय करतो ते आपण आपल्याला पाहिलं पाहिजे. आपल्या स्वरूपाशी आपण राहिलं पाहिजे. ते उत्तम सुधारणा आहे. आणि म्हणून देहाची स्थिती ही ठेवायची असेल तर चांगल्या विचारात राहणं फार महत्त्वाचं. देव साक्षी असला पाहिजे. म्हणून त्या निष्काम कसा राहता येईल हा देह ज्याने धारण केला, आपण त्या धारण झालेल्या देहाला विकृत विचारापासून, ज्या मायारूपी गोष्टी आहेत त्याच्यापासून मी कसा विभक्त राहील, त्याच्यापासून मी कसा अलिप्त राहील हा विचार करणं म्हणजे देहाची स्थिती आपण बिघडून न देणं. बिघडवतो किंवा आपल्याच विषयाचा आपण अभ्यास करत नाही म्हणून बिघडते. कधी कधी आपण घरात दूध आणतो, दूध तसाच ठेवला, त्याला जर गरम केला नाही तर खराब होऊन जातो. तसं आपलं देहाची स्थिती आपण आपल्यालाच ठेवायची, बिघडवायची नाही. म्हणून देहाची स्थिती उत्तम राहणे हा उत्तम परमार्थ आहे.